भूमाफियावर मोक्का दाखल करावा या मागणीसाठी सिंहसेनेचे सांगलीत उपोषण सुरू. 1997 साली सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या सिलिंग ॲक्ट आणि पुनर्वसन या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्या जमिनी सरकारने तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना परत कराव्या. या सर्व विषयांमध्ये भूमाफिया मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत आहे. त्या भूमाफियांवर सरकारने मोक्का हा खटला तात्काळ दाखल करावा अशी मागणी सिंहसेनेचे संस्थापक शिवसाहेब शिंदे यांनी केलेली आहे. या मागणीसाठी आज दुसऱ्या दिवशी त्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू आहे. जय महाराष्ट्र. आज सिंहसेनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन चालू आहे. ते बेमुदत ठिय्या आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातील व पश्चिम महाराष्ट्रातील व आपल्या त्याचप्रमाणे आपल्या सांगली जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांचे या पुनर्वसन प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या आहेत आणि त्या जमिनी शासनाने आमच्या शेतकरी बांधवांना परत कराव्या यासाठीचे आजचे बेमुदत ठिय्या आंदोलन चालू आहे. 1997 साली जो पुनर्वसन कायदा आला त्या कायद्याअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या व जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात यासाठीच आजपासून हे बेमुदत ठिय्या आंदोलन चालू झालेलं आहे. शासनाने 1997 साली जमिनी घेतल्या. आज त्याला 27 ते 28 वर्ष झालेले आहेत आणि आमच्या मूळ मागण्या आहेत की आमच्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या परत करा. तुम्ही ज्या पुनर्वसन करण्याकरिता त्या जमिनी घेतल्या मुळात त्या शेतकऱ्यांचे तुम्ही पुनर्वसन आतापर्यंत केलेलेच नाही. 100% मधले काही टक्के म्हणजे 15% 20% एवढ्या शेतकऱ्यांना त्या जमिनी देण्यात आल्यात आणि ज्या मूळ जमिनी आहेत त्या शासनाकडे तशाच पडून आहेत आणि त्या जमिनी आमच्या तात्काळ आम्हाला तुम्ही माघारी द्याव्या यासाठीचे आजचे आंदोलन आहे. जे प्रकल्प त्यावेळेला जो लावण्यात आला त्यामध्ये अशी अट होती की 8 एकरच्या वरची जी जमिनी असतील त्या शेतकऱ्यांच्या त्या जमिनी आम्ही काढून घेणार. मुळात आता असे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या 8 एकरच्या खाली जमिनी आहेत आणि तरीही शासनाने काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर या जमिनी काढून घेतल्या मुळात ह्या त्या शेतकऱ्यांना मिळालेच नाहीत. जे गावगुंड आहेत भूमाफी आहेत त्या जमिनी त्या गावगुंडांनी त्या भूमाफियांनी घेतलेल्या आहेत. शासनाला आमची एवढीच विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे 2 जुलैला की आपण या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घाला, तातडीने लक्ष घाला. आपण जर या प्रश्नाकडे लक्ष घातलं नाही या आमच्या शेतकरी बांधवांना जर आपल्या माध्यमातून तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला आज हे आंदोलन सनदशील मार्गाने चालू आहे. जर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्या नाही तर आम्हाला आक्रमकपणे रस्त्यावरती उतरावं लागेल एवढंच आपल्या माध्यमातून इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.